पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात काही कठोर निर्णय घेतले, ते अंमलातही आणले. त्यानंतर पाकिस्तान कावरा-बावरा झालाय. त्यांचे नेते उलट-सुलट धमक्या देत सुटले. तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही भारताला घेरण्याचा प्रयत्न पाकिस्तान करताय. अर्थात हे सगळं एकट्याच्या बळावर करण्या एवढा दम पाकिस्तानमध्ये कुठला? चीनच्या कुबड्या घेत पाकिस्ताननं भारताची चिंता वाढवण्याचा प्रयत्न केलाय. नेमकी पाकिस्तानची खेळी काय आहे पाहूया या ग्लोबल रिपोर्टमधून. 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा म्हणजेच द रेझिस्टंट फ्रीनं घेतली. यानंतर भारतानं दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलली. सिंधू पाणी करार स्थगित केला. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आणि पाकिस्तानातील भारतीयांना तातडीनं भारतात आणण्याचे निर्देश दिले. अनेक व्यापारही स्थगित केले. वाघा अटारी सीमा बंद केली. 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्स बंद केले. या निर्णयांनी पाकिस्तान बावचळला आणि त्यांचे नेते नको इतकी नको तशी गरळ ओकू लागले. पण त्यांच्या या धमक्यांनी भारत भीक घालणार नाही हे लक्षात येताच त्यांनी आता चीनकडे मदतीसाठी साकडं घातलं. या तणावाच्या काळात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि चीनी राजदूतांची एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभारही मानले. चीनचे राजदूत जियांग झेडोंग आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाकदार यांच्यात भेट झाली. दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीवर दोघांमध्ये चर्चा झाली. प्रादेशिक परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण झाली. द्विपक्षीय संबंधांमध्ये समन्वय राखण्यात एकमत झालं, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून दिली आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असताना चीननं पाकिस्तानला मोठा शस्त्रास्त्रांचा पुरवठा केलाय. यात चीननं 10हून अधिक PL-15 लॉंग रेंजची क्षेपणास्त्र दिली आहेत. ही क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारी आहेत. 200 किलोमीटर पर्यंतचा परिसर उद्ध्वस्त करण्याची त्यांची क्षमता आहे. इतकंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर आमचं परिस्थितीवर लक्ष असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. पहलगाम हल्ल्यानंतर प्रादेशिक परिस्थितीवर आमचं लक्ष आहे. पाकिस्तानला त्यांच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी चीनचा पाठिंबा आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी संयम बाळगावा. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाल्यास त्याला चीनचा पाठिंबा असेल. लढाई सुरू आहे पाकिस्तानच्या विरोधात. ही केवळ पाकिस्तानच्या विरोधात नाही, की पाकिस्तान चीन ही मोठी ऍक्सिस आहे आणि त्यांना मदत करणारे भारतामध्ये अनेक त्यांचे समर्थक आहेत. अशी आपली ही तिघांच्या विरुद्ध ही लढाई सुरू आहे आणि चीनची आर्थिक क्षमता ही प्रचंड आहे. आता चीनने नेमकी मदत काय केली? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये विधेयक जाहीर झालं होतं. चीनने ते विधेयक पूर्णपणे पास होऊ दिलं नाही. त्याला वॉटर डाऊन केलं, म्हणजे त्याची जी तीव्रता असते ती कमी केली आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की हा जो दहशतवादी हल्ला झाला आहे कोणी केला आम्हाला माहिती नाही, परंतु याची न्यूट्रल चौकशी व्हावी. म्हणजे त्यांना माहिती आहे की कोणी केलाय, पण ती न्यूट्रल चौकशी व्हावी. आणि थोडक्यात त्यांनी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानला वाचवलेलं आहे. चीननं आता उघडपणे पाकिस्तानचं समर्थन केल्यानं भारताची चिंता वाढली आहे. भारताविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानसाठी चीन महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. चीनकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये व्हेटो पॉवर असल्यामुळे चीन पाकिस्तानच्या बाजूने आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत करू शकतो. तसंच मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा देखील करू शकतो आणि हेच तो करतही आलाय. यातून चीनची दुटप्पी भूमिकाही समोर आली आहे. अमेरिकेनं 245% टॅरिफ लावल्यानंतर चीननं संपूर्ण आशियाई देशांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. भारतालाही गोंजाळण्याचा प्रयत्न केला. संकट समयी आपण एकत्र यायला हवं असं ज्ञानही चीननं पाजळून पाहिलं. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान अडचणीत येताना पाहून चीनला पुन्हा पाकिस्तानचाच पुळका आलाय. त्यातच चीन म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. संरक्षण दृष्ट्या भारतापेक्षा वरचढ. त्यात चीनी संरक्षण सामग्रीही पाकिस्तानच्या दिमतीला दिलेली. त्यामुळे भारताची चिंता वाढणं स्वाभाविक आहे. शिवाय केवळ चीनच नव्हे तर पाकिस्तानला तुर्कीनंही पाठिंबा दर्शवलाय. तुर्कीनं पाकिस्तानला त्याच्या निर्मितीनंतर लगेच मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य होण्यासाठी पाठिंबाही दर्शवला होता. दोन्ही देश काश्मीर आणि उत्तर सायप्रस सारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एकमेकांना पाठिंबा देत आले. त्यामुळे तुर्की आणि भारतातले संबंध फारसे चांगले नाही. त्यातच पहलगाम हल्ल्यानंतर तुर्कीनंही पाकिस्तानला संरक्षण साहित्य पुरवलंय. तुर्कस्तान म्हणजे ड्रोन्स आहेत त्याची ती महाशक्ती आहे आणि त्यांचे ड्रोन्स जे आहेत अत्याधुनिक आहेत. आता हा जो परवाचा जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यामध्ये
बहुतेक सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी भारताच्या बाजूने विधानं केली, मग ती सौदी अरेबिया असो की UAE असो की मलेशिया असो, आणि सगळ्यांनी सांगितले की ते या हल्ल्याचा निषेध करतात. त्याच्या आधी काय व्हायचं की मुस्लिम राष्ट्रांचं एक संघटन आहे ज्याला OIC म्हटलं जातं, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक नेशन्स, हे सगळे पाकिस्तानला सपोर्ट करायचे, परंतु यावेळेला सगळ्यांनी भारताला सपोर्ट केलेला आहे. फक्त एक तुर्कस्तान नावाचा देश ज्यांनी केलेला नाहीये, आणि तुर्कस्तान त्यांना मोठ्या प्रमाणात ड्रोन पोहोचवतो आहे, हे आत्ताच आपण बातमीमध्ये आणलं. पण लक्षात असं असायला पाहिजे की आज पाकिस्तानकडे ही जी शस्त्र येत आहेत त्यांची पेमेंट करण्याकरता, त्यांच्याकरता पैसे भरण्याकरता अजिबात क्षमता नाही. तर त्याच्यामुळे तुर्कस्तान त्यांना हे किती वेळ फ्री देणार. दुसरं, मी चीनच्या मुद्द्याकडे. दुसरीकडे अझरबैजान आणि पाकिस्तानमध्ये चांगले संबंध असले तरी सध्याच्या घडीला अझरबैजानला भारताबरोबरचे संबंध फारसे बिघडवायचे नाही. अझरबैजानची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अलीकडेच अझरबैजान आणि भारतात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. याद्वारे अझरबैजान ते अहमदाबाद अशी थेट विमानसेवा येत्या जून महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यातच पहलगाम हल्ल्यानंतर अझरबैजाननं भारताशी आणि पीडित पर्यटकांशी संवेदना व्यक्त केली. अगदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही अझरबैजानचे अध्यक्ष इल्हम अलियेव यांनी काश्मीर प्रश्नावर बोलणं टाळलंच. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला ठेच लागणार नाही याची काळजी अझरबैजान घेत आहे. त्यामुळे भारतासाठी चिंतेचे विषय ठरणार आहेत ते म्हणजे बलाढ्य चीन आणि कुरबुऱ्या तुर्की. हे दोन देश सोडले तर पहलगाम हल्ल्यानंतर रशिया, अमेरिका या मोठ्या देशांसह युरोपीय युनियननेही भारताला पाठिंबा दर्शवलाय. अगदी अरब राष्ट्रांमधूनही भारतासाठी पाठिंबा येतोय. त्यामुळे एकीकडे भारत, पाकिस्तान, चीन असे संबंध ताणले जात असताना उर्वरित जगाकडून तरी भारताला समर्थनच मिळताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.